चोपडा चुंचाळे रस्त्यावर रात्री 12 वाजेच्या सुमारास चोपड्याकडून बलवाडीकडे जाणाऱ्या चारचाकी वाहन थांबवण्यासाठी रस्त्याकडे असलेल्या झाडांची मोठी फांदी तोडून दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेले 5 ते 6 जणांनी वाहन थांबवून दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु वाहन चालकाच्या समयसूचकतेमुळे दरोडेखोरांना न जुमानता फांदीवरून वाहन चालवून जीव वाचवण्यासाठी पळ काढला, तरी देखील वाहनांच्या समोर भागावर वार केल्याने काचा फुटल्या आहेत. याविषयी चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यातील शिक्षण क्षेत्र मोठ्या अडचणीतून जात असून त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र शिक्षकांच्या या प्रश्नांकडे कोणत्याही सरकारने गांभीर्याने लक्ष दिले नाही, असा आरोप पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांनी धुळ्यात केला असून आज त्यांच्या उपस्थितीत शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या घटनेत काही महिन्यांपूर्वी दोघांचा प्रेमविवाह झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. यात युवतीच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. कॉलेजला जात असताना युवतीच्या पतीने तिच्यावर हल्ला केला. आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास सांगली कॉलेजजवळ तरुण आणि तरुणी गाडीवर बोलत बसले होते. त्या दोघांत काहीतरी वाद झाला. त्यानंतर गाडीतून कोयता काढून तिच्यावर कोयत्याने वार करत असताना तिने हात आडवा केला. हातावर कमी घाव बसला असला तरी देखील नागरिकांनी तिला तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्हा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणी टॉप 10 मध्ये आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून या योजनेसाठी 2,73,977 अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी 2,17,318 अर्जांची छाननी पूर्ण झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेतील जवळपास 60,000 अर्ज प्रलंबित आहे. एकूण अर्जापैकी 88% अर्ज शासनाकडे छाननी करून वर्ग करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी त्रास सहन करावा लागत आहे. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडे फी भरण्याची पैसे नसल्याने त्यांना पुढील शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तात्काळ मिळावी यासाठी चोपडा NSUIच्या वतीने तहसील कार्यालयात आंदोलन करण्यात आले. शिवसेनेचे नेते तथा माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्याबाबत आमदार रवी राणा यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात अमरावतीतील शिवसेना शिंदे गट आक्रमक झाला आहे. आमदार रवी राणा यांच्या वक्तव्याचा नोंदविण्यासाठी शिवसेना शिंदे गटाकडून राजकमल चौकामध्ये जोडेमारो आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी आमदार रवी राणा यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 17 ऑगस्टलाच मिळणार आहे. याबाबत शासन दरबारी निर्णय झालेला असून 17 ऑगस्ट रोजी राज्य सरकारकडून भव्य दिव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून हे पैसे वितरित केले जाणार आहे. जे अर्ज प्राप्त झाले आहेत अशा महिलांना 3,000 रुपये बँक खात्यात जमा होणार आहे. त्यामध्ये रक्षाबंधनापूर्वीच बहिणींना ओवाळणी मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे. भारताचे कुस्तीपटू विनेश फोगाट कुस्तीच्या 50 किलो वजनी गटात अपात्र ठरल्यानंतर त्यावरून भारतीयांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. विनेश फोगाटचं वजन 50 किलोपेक्षा फक्त 100 ग्राम जास्त असल्यामुळे तिला अंतिम सामना खेळण्यापासून अपात्र ठरवण्यात आलं आहे. तसेच या गटातून तिला अपात्र ठरवण्यात आल्यामुळे विनेश फोगाटला आता कोणतंही पदक मिळू शकणार नाही. या पार्श्वभूमीवर ऑलिम्पिक असोसिएशनच्या निर्णयावर शंका देखील उपस्थित केली जात आहे. या सर्व प्रकरणावर भारत सरकारची नेमकी भूमिका काय, याबाबत केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी लोकसभेमध्ये सविस्तर निवेदन केले आहे. विनेश फोगाटला जे जे हवं होतं ते सगळं पुरवण्यात आलं होतं, असं मनसुख मांडविया यावेळी निवेदनात म्हणाले. महाराष्ट्र राज्य नगर परिषद व नगरपंचायत कर्मचारी आणि संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीच्या वतीने बेलापूर ते मंत्रालयापर्यंत लॉंग मार्च काढण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व प्रलंबित मागण्या मान्य करूनही काही अधिकारी त्याला हडताळ फासत असल्याने या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी या लॉंग मार्चचे आयोजन करण्यात आले होते. राज्यभरातील कर्मचारी यात सहभागी झाले असून या लॉंग मार्चची दखल न घेतल्यास 9 ऑगस्ट पासून आमरण उपोषण करण्यात असल्याचे आंदोलकांनी. Follow News, OTIC News. Thanks for watching.